नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 मे 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपण 20 आणि 21 मे अशा दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान तर्कश सराव कोलकाता येथे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका। भारत आणि अमेरिका देशादरम्यान तर्कश सराव कोलकाता येथे आयोजित करण्यात आला। नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि यूएस स्पेशल ऑपरेशन फोर्स यांच्यातील भारत अमेरिका संयुक्त दहशतवाद विरोधी सराव तर्कशची 7वी आवृत्ती 22 एप्रिल पासून सुरू झाली। बघा, ही 22वी आवृत्ती होती तर्कशची भारत आणि अमेरिका देशांदरम्यानची। हा सराव 22 एप्रिल ते 15 मे 2024 दरम्यान पार पडला कोलकाता या ठिकाणी। या सरावामध्ये शहरी दहशतवाद विरोधी परिस्थितींमध्ये सखोल प्रशिक्षण आणि मॉक ड्रिलचा समावेश होता। द्विपक्षीय सरावाचा प्राथमिक उद्देश कार्यात्मक संबंध निर्माण करणे आणि शहरी काउंटरमध्ये समन्वित दहशतवाद विरोधी ऑपरेशन्स आयोजित करण्यासाठी दोन विशेष दलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवणे हे आहे। या सरावाची मागील आवृत्ती चेन्नई येथे जानेवारी 2023 मध्ये झाली होती। नेक्स्ट आहे, अलीकडेच सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर व्हेनेझुएला हा देश ठरलेला आहे। व्हेनेझुएला सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश ठरला आहे। नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की अँडीज मधील हॅम्बोल्ट हिमनदी जी पूर्वी खूप मोठी होती ती 2 हेक्टरपेक्षा कमी झाली आहे। याचा अर्थ आता ती हिमनदी नसून बर्फाचे क्षेत्र आहे। व्हेनेझुएलातील सिएरा नेवाडा दे मेरिडा पर्वतरांगेत 6 हिमनद्या होत्या। 2011 पर्यंत यापैकी 5 हिमनद्या वितळल्या होत्या, फक्त हॅम्बोल्ट हिमनदी उरली होती। शास्त्रज्ञांना वाटले की हॅम्बोल्ट आणखी 10 वर्षे टिकेल, परंतु नवीन चाचण्या दर्शवतात की ते अपेक्षेपेक्षा खूप लवकर वितळली आहे। त्यामुळे सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश ठरलेला। नेक्स्ट आहे, अलीकडेच केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे AYV कृष्णा आणि N वेणुगोपाल। मे 2024 मध्ये वरिष्ठ IPS अधिकारी AYV कृष्णा आणि N वेणुगोपाल यांची CBI मध्ये अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। AYV कृष्णा हे आसाम मेघालय केडरचे 1995 बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत। ते सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत। CBIचे अतिरिक्त संचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ 6 ऑगस्ट 2028 पर्यंत असेल। वेणुगोपाल हे हिमाचल प्रदेश केडरचे 1995 बॅचचे अधिकारी आहेत। ते सध्या CBI मध्ये सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत। CBIचे अतिरिक्त संचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ 24 मे 2027 पर्यंत असेल। नेक्स्ट आहे, निखत जरीनने एलोर्डा कप 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक। एलोर्डा कप 2024 कझाकस्तान मधील अस्ताना येथे झाला। यामध्ये निखत जरीनने सुवर्ण पदक जिंकले आहे। निखतने महिलांच्या 52 किलो गटात कझाकिस्तानच्या जाजिरा उरगबायेवावर विजय मिळवला। याच स्पर्धेत भारताची दुसरी बॉक्सर मीनाक्षीनेही सुवर्ण पदक पटकावले आहे। मीनाक्षीने महिलांच्या 48 किलो वजनी गटात उझबेकिस्तानची आणखी एक बॉक्सर रेहमोनोवा सदाहोन हिच्यावरती विजय मिळवला। तसेच भारताच्या अनामिका आणि मनीषा यांनी रौप्य पदक जिंकले। भारतीय व्यावसायिक बॉक्सर्सनी एलोर्डा चषक 2024 मध्ये एकूण 12 पदके जिंकली। यामध्ये 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे, नुकताच कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी आणि मंत्री यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला? इराण या देशाचे। मे 2024 मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी यांचा पूर्व अझरबैजान प्रांतात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला। इराणचे राष्ट्राध्यक्ष राईसी आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर डोंगराळ भागात बेपत्ता झाले होते। इराणचे 8वे राष्ट्रपती इब्राहिम रौसेल्सदती ज्यांना इब्राहिम राईसी या नावाने ओळखले जाते, ते एक प्रमुख आणि मुस्लिम कायदेतज्ञ होते जे 2021 मध्ये इराणचे अध्यक्ष झाले होते। तर इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेला आहे। नेक्स्ट आहे, 2027 महिला विश्वचषकाचे यजमानपद कोण भूषवणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ब्राझील। ब्राझील 2027 महिला विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे।
वार्षिक फिफा काँग्रेसमध्ये 2027च्या महिला विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्याची बोली ब्राझीलने जिंकली। या स्पर्धेचे यजमानपद भूषवणारा ब्राझील हा पहिला दक्षिण अमेरिकन देश असेल। ब्राझीलने बेल्जियम, नेदरलँड्स आणि जर्मनीच्या बोलीवर मात केली। संयुक्त युरोपियन प्रवेशासाठी ब्राझीलने 119 विरुद्ध 78 मतांनी विजय मिळवला। फिफा मूल्यांकनात ब्राझीलने बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी यांच्यात 3.7च्या तुलनेत 5 पैकी 4.0 गुण मिळवले। फिफा मूल्यांकन व्यावसायिक व्यवहार्यता, सांघिक सुविधा आणि निवास, प्रसारण साइट्स, स्टेडियम्स आणि फॅन फेस्टिवल स्थळांपर्यंतच्या निकषांवर केले गेले। नेक्स्ट आहे थायलंड ओपन 2024 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने पटकावलेले आहे। सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपन 2024 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले। त्यांनी बँकॉकमध्ये चीनच्या चेन बोयांग आणि लिऊ ई यांच्यावर विजय मिळवून थायलंड ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले। मार्चमध्ये फ्रेंच ओपन सुपर 750 मधील विजयानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांसाठी हे हंगामातील दुसरे विजेतेपद होते। त्यांनी मलेशिया सुपर 1000 आणि इंडिया सुपर 750 मध्येही उपविजेतेपद पटकावले होते। थायलंड ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेता आहे ली जी जिया, महिला एकेरीचे आहे सुपानिडा काटेथोंग। नेक्स्ट आहे IDFC फर्स्ट बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रदीप नटराजन। मे 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रदीप नटराजन यांची IDFC फर्स्ट बँकेच्या बोर्डावर पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे। त्यांची नियुक्ती पुढील 3 वर्षांसाठी करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे आर्टेमिस 3 मिशनची फील्ड चाचणी कोणत्या देशात सुरू झाली आहे? तर अमेरिका या देशामध्ये सुरू झालेली आहे। मे 2024 मध्ये आर्टेमिस 3 मिशनची फील्ड चाचणी अमेरिकेमध्ये सुरू झाली आहे। आर्टेमिस 3 मोहिमेअंतर्गत सप्टेंबर 2026 मध्ये 2 अंतराळवीर चंद्रावर उतरतील। या चंद्र मोहिमेसाठी अमेरिकन राज्य ॲरिझोनाच्या ज्वालामुखी फील्डमध्ये सिम्युलेशन चाचणी म्हणजेच प्रक्रियेचे अनुकरण सुरू आहे। येथे अंतराळवीर मूनवॉकचा सराव करत आहेत। अमेरिकन अंतराळ संस्था नासा ही 50 वर्षांनंतर चंद्रावर अंतराळवीर पाठवणार आहे। नासाच्या अंतराळवीर केट रुबिन्स आणि आंद्रे डग्लस यांनी आर्टेमिस 2 मोहिमेसाठी निवडलेल्या अंतराळवीरांच्या भूमिका केल्या। या दरम्यान त्याने स्पेस सूट सारखे दिसणारे कपडे घातले आणि हार्डवेअरची तपासणी केली। यावेळी त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करण्याचा सरावही केला। नेक्स्ट आहे अलीकडेच 14,500 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच टँक दुरुस्ती सुविधा कोणी उभारल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय सैन्य। भारतीय सैन्याने 14,500 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच टँक दुरुस्ती सुविधा उभारल्या आहेत। भारतीय लष्कराने न्योमामध्ये चीन सीमेजवळ 2 चिलखती वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती सुविधा स्थापन केल्या आहेत। खडबडीत प्रदेश आणि आव्हानात्मक हवामानातही या सुविधांमध्ये लढाऊ ताफा कार्यरत राहतील। नवीन सुविधा टँक आणि पायदळ लढाऊ वाहनांच्या वर्धित सेवा क्षमता आणि मिशन विश्वासार्हतेला प्रोत्साहन देतील। एप्रिल-मे 2020 मध्ये भारत आणि चीनमधील संघर्ष सुरू झाल्यानंतर पूर्व लडाखमध्ये मोठ्या संख्येने टाक्या आणि BPM लढाऊ वाहने तैनात करण्यात आली आहेत। भारतीय सैन्य आपल्या रणगाड्यांसाठी पायाभूत सुविधा तयार करत आहे, ज्यात T-90 आणि T-72 BMPS आणि K9 वज्र स्वयंचलित हार्विजर्स समावेश आहे। उच्च उंचीच्या भागात जेथे तापमान अत्यंत कमी आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी लोगोसह आपल्या नवीन ICC T20 विश्वचषक जर्सीचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्कॉटलंड। मे 2024 मध्ये स्कॉटलंड क्रिकेट संघाने कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी लोगोसह आपल्या नवीन ICC T20 विश्वचषक जर्सीचे अनावरण केले आहे। नंदिनी लोगो जर्सीच्या अग्रभागी इंग्रजी आणि कन्नड दोन्हीमध्ये वैशिष्ट्यीकृत आहे। खेळणाऱ्या पथकातील सदस्यांनी जर्सी एडिनबर्गमध्ये लॉन्च केली। कर्नाटकाचा दुधाचा नंदिनी ब्रँड आगामी T20 विश्वचषक स्पर्धेत स्कॉटलंड आणि आयर्लंड संघाचा प्रायोजित करत आहे। 2 जूनपासून वेस्ट इंडिज आणि US मध्ये ही स्पर्धा सुरू होणार आहे। प्रायोजकत्वाची रक्कम प्रति संघ सुमारे 2.5 कोटी रुपये आहे। KMF स्पर्धेदरम्यान US मध्ये नंदिनी स्प्लॅश मठ्ठा आधारित एनर्जी ड्रिंक लॉन्च करत आहे।
नेक्स्ट आहे तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? तर विल्यम लाई चिंग ते हे बनलेले आहेत. 20 मे 2024 रोजी विल्यम लाई चिंग ते तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. विल्यम लाई चिंग ते यांनी जानेवारीत झालेल्या अध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवला. याच समारंभात नवीन उपराष्ट्रपती हसिया बी खिम यांनीही लाई यांच्यासोबत पदाची शपथ घेतली. तैवान हा पूर्व आशियातील एक देश आहे. त्याला अधिकृतपणे रिपब्लिक ऑफ चायना म्हणतात, तर तैपई ही त्याची राजधानी आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच रॉक आर्टचा पहिला पुरावा पुरातत्वशास्त्रज्ञाने कोठे शोधला आहे? तर मंगळुरू या ठिकाणी. मंगळुरू शहरातील रॉक आर्टचा पहिला पुरावा पुरातत्वशास्त्रांनी शोधला आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना मंगळुरू शहरातील बोल्लूर पन्ने कोटेडा बब्बुस्वामी मंदिराजवळ रॉक आर्टचा पहिला पुरावा सापडला. रॉक आर्टमध्ये मानवी पावलांचे ठसे आहेत जे मंदिराजवळील नैसर्गिक दगडावर आढळतात. हे पाऊल पुन्हा इसवी सनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात तयार झाले असावे. हे शोधकार्य बब्बुस्वामींचा इतिहास पुन्हा घडवण्याचा एक भाग आहे. बोल्लूर येथील बब्बुस्वामी मंदिराजवळ सापडलेल्या रॉक आर्ट फॉर्मला कोणतेही सापेक्ष पुरावा नाही. नेक्स्ट आहे twitter.com वरून एक्सचे डोमेन काय बदलले आहे? तर x.com असे केलेले आहे. अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे डोमेन नाव बदलून x.com केलेले आहे. 24 जुलै 2023 रोजी मस्कने ट्विटरचे नाव आणि लोगो बदलून एक्स केले होते. इलॉन मस्कने 27 ऑक्टोबर 2022 रोजी ट्विटर $44 अब्ज विकत घेतले होते. नेक्स्ट आहे अलीकडेच 2024चा भारताचा तिसरा युनिकॉर्न कोणता बनला आहे? तर पोर्टर. होम ग्राउंड लॉजिस्टिक्स सेवा प्लॅटफॉर्म पोर्टर 2024चा भारतातील तिसरा युनिकॉर्न बनला आहे. युनिकॉर्न म्हणजे काय? तर $1 अब्ज किंवा त्यापेक्षा अधिक मूल्यासह. या वर्षाच्या सुरुवातीला फिनटेक फर्म पेरिफिओज आणि ओलाच्या AI उपक्रम कृत्रिम यांनी युनिकॉर्न बनवले होते. ट्रॅक्सन नुसार या महिन्याच्या सुरुवातीला भारतात 113 युनिकॉर्न होते. ट्रॅक्सन डेटानुसार पोर्टरने आजपर्यंत 9 फेऱ्यांमध्ये $150 दशलक्ष जमा केले आहेत. नेक्स्ट आहे पाईन सुयांचे शाश्वत उपजीविकेत रूपांतर करणारी मशीन कोणी विकसित केली आहे? तर IIT रुड़कीने. पाईन सुयांचे शाश्वत उपजीविकेत रूपांतर करणारी मशीन IIT रुड़कीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. जंगलातील आग आटोक्यात आणण्यासाठी ही मशीन मदत करेल. पाईन सुया सामान्यतः पिरोल म्हणतात, तर ते उत्तराखंडमधील जंगलातील आगीचे प्राथमिक उत्प्रेरक आहेत. सुमारे 12 वर्षांपूर्वी मशीनच्या विकासाला सुरुवात झाली. 2019 मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने यासाठी एका प्रकल्पाला पुरस्कार दिला. डॉक्टर विनय शर्मा हे IITच्या मॅनेजमेंट स्टडीज विभागाचे प्रोजेक्ट लीडर होते. तर डॉक्टर रजत अग्रवाल यांच्या सहकार्याने हे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाचे पेटंट IITने घेतले आहे. तर बघा, पाईन सुयांचे शाश्वत उपजीविकेत रूपांतर करणारी मशीन IIT रुड़कीच्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. नेक्स्ट आहे जागतिक लॉजिस्टिक पॉवर हाऊस DP वर्ल्डने त्याचे सर्वात मोठे मुक्त व्यापार केंद्र कोठे उभारले आहे? तर भारतातील चेन्नई या ठिकाणी. जागतिक लॉजिस्टिक पॉवर हाऊस DP वर्ल्डने त्याचे सर्वात मोठे मुक्त व्यापार केंद्र चेन्नई, भारत येथे उभारले आहे. DP वर्ल्डचे भारत उपखंड आणि MENA साठी आर्थिक क्षेत्राचे उपाध्यक्ष रणजित रे यांनी तमिळनाडूच्या औद्योगिक पराक्रमावर आणि सामरिक भौगोलिक फायद्यांवर प्रकाश टाकत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी त्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर दिला. चेन्नई सुविधेचे उद्घाटन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे जो भारताच्या वाढत्या आर्थिक परिदृश्याबाबत DP वर्ल्डची वचनबद्धता दर्शवितो. नेक्स्ट आहे जागतिक वन्यजीव गुन्हे अहवाल 2024 नुसार प्रभावित प्राणी कोणता आहे? तर गेंडा हा प्राणी आहे. मे 2024 मध्ये युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईमद्वारे 2024चा जागतिक वन्यजीव गुन्हे अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालात 2015 ते 2021 या कालावधीत सर्वात जास्त प्रभावित प्राणी म्हणून गेंड्याची आणि देवदाराला सर्वात जास्त प्रभावित वनस्पती म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे भारत, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया या त्रिपक्षीय सागरी सुरक्षा कार्यशाळेची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर भारतातील कोची या ठिकाणी. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया त्रिपक्षीय सागरी सुरक्षा कार्यशाळेच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन INS द्रोणाचार्य कोची, भारत येथे करण्यात आले. हा सराव 15 ते 17 मे 2024 दरम्यान पार पडला. यामध्ये चालू सागरी सुरक्षा आव्हाने आणि या क्षेत्रातील 3 सागरी शेजारी देशांमधील सहकार्याच्या संधींवर चर्चा करण्यात आली. कार्यशाळेची थीम होती भारतीय महासागर क्षेत्र
प्रादेशिक सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी सहयोगी प्रयत्न। ही कार्यशाळा मुख्यालयाच्या दक्षिणी नौदल कमांडच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती आणि त्यात 3 सहभागी नौदलाच्या प्रतिनिधींचा सहभाग होता। नेक्स्ट आहे जपानच्या मिझुहो ग्रुपने मिझुहो बँक इंडियासाठी बाह्य वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संजय नायर यांची। मे 2024 मध्ये मिझुहो फायनान्शियल ग्रुपने मिझुहो बँक इंडियासाठी खासगी इक्विटी अनुभवी संजय नायर यांना बाह्य वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे। मिझुहो फायनान्शियल ग्रुप $2 ट्रिलियन मालमत्तेसह हा जपानचा तिसरा सर्वात मोठा कर्ज देणारा ग्रुप आहे। सिटी बँकमध्ये बँकर म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या नायर यांनी सिटी ग्रुपच्या भारतीय आणि दक्षिण आशिया ऑपरेशन्सचे CEO म्हणून काम केले आणि सिटी ग्रुपच्या व्यवस्थापन समिती आणि आशिया एक्झिक्युटिव्ह ऑपरेटिंग समितीचे सदस्य होते। नेक्स्ट आहे डिजिटल अर्थव्यवस्थेला बळ देण्याच्या उद्देशाने लॉंग टर्म गेमिंग व्हिसा कोणी सादर केला आहे? तर दुबई या देशाने। मे 2024 मध्ये दुबईला जागतिक गेमिंग हब म्हणून स्थान देण्याच्या आणि त्याच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला बळ देण्याच्या उद्देशाने एका धोरणात्मक हालचालींमध्ये दुबईचे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांनी दुबई कार्यक्रमाचा भाग म्हणून दुबई गेमिंग व्हिसाचे अनावरण केले आहे। हा महत्त्वाचा उपक्रम गेमिंग लँडस्केपमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे, ज्यायोगे ई गेमिंग क्षेत्रातील प्रतिभावान व्यक्ती, निर्माते आणि उद्योजकांना अनेक संधी उपलब्ध होतील। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या राजाचा चेहरा 3400 वर्षांनंतर पुन्हा तयार करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे इजिप्त। मे 2024 मध्ये शास्त्रज्ञांनी 14व्या शतकातील इजिप्शियन राजा अमेनहोटेप III याचा चेहरा त्याच्या मम्मीचा वापर करून तयार केला आहे। गेल्या 3400 वर्षात पहिल्यांदाच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेनहोटेपचा चेहरा समोर आला आहे। 14व्या शतकात अमेनहोटेप खूप शक्तिशाली होता। इजिप्तमध्ये त्याची देवासारखी पूजा केली जात असे। अमेनहोटेप 352 BC मध्ये सुमारे 40 ते 50 वर्षांच्या वयात मरण पावला। अमेनहोटेपची ही मम्मी 1881 मध्ये सापडली होती। नेक्स्ट आहे कोणत्या देशाच्या टाकेडा फार्मास्युटिकल्सने बनवलेली दुसरी डेंग्यू लस WHO द्वारे पूर्वपात्र ठरली आहे? तर जपान या देशाच्या। जपानी औषध निर्माता टाकेडा फार्मास्युटिकल्सने बनवलेली दुसरी डेंग्यू लस जागतिक आरोग्य संघटनेने प्री क्वालिफाय केली आहे। TAK-003 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लाईव्ह एटिन्युएटेड लसीमध्ये डेंग्यूला कारणीभूत असलेल्या व्हायरसच्या 4 सेरोटाईपच्या कमकुवत आवृत्त्या आहेत। याचा अर्थ असा की TAK-003 मध्ये 4 प्रकारच्या डेंग्यू विषाणूचे कमकुवत स्वरूप आहे, जे रोग होऊ न देता शरीराला प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते। लसीसाठी WHO पूर्वपात्रतेचा अर्थ असा आहे की आरोग्य एजन्सीने गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेसाठी लसीचे मूल्यांकन केले आहे आणि त्यास मान्यता दिली आहे। TAK-003 हे 6 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांना दिले जाऊ शकते, ज्यांना डेंग्यूची अधिक शक्यता आणि संक्रमणाची तीव्रता आहे। नेक्स्ट आहे नायरा एनर्जी 2 इथेनॉल प्लांट कोणत्या राज्यात उभारणार आहे? तर आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये। नायरा एनर्जी ही खासगी डाऊनस्ट्रीम कंपनी देशात इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे। हे पाऊल आर्थिक वर्ष 2026 साठी सरकारच्या 20% इथेनॉल मिश्रणाच्या लक्ष्याशी सुसंगत आहे। कंपनीने आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये 200 किलोलिटर प्रतिदिन उत्पादन क्षमता असलेले 2 इथेनॉल उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याची योजना आखली आहे। किरकोळ ऑपरेशन्समध्ये मूल्यवृद्धी आणि भविष्यात इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करून अंदाजे 1000 KLPDच्या एकत्रित उत्पादन क्षमतेसह इथेनॉल वनस्पतींची संख्या वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसाठी इंटरसेप्टर्स विकसित करण्यासाठी जपान आणि कोणत्या देशाने करार केला आहे? तर US। मे 2024 मध्ये हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसाठी इंटरसेप्टर्स विकसित करण्यासाठी जपान आणि USA ने करार केला आहे। दोन्ही देश करारानुसार 2030 पर्यंत इंटरसेप्टर्स विकसित करण्याची योजना आखत आहेत। या योजनेसाठी $3 अब्ज पेक्षा जास्त खर्च येईल। इंटरसेप्टरला ग्लाइड फेज इंटरसेप्टर असेही संबोधले जाते। 2024च्या अर्थसंकल्पात जपानी सरकारने इंटरसेप्टर्सच्या विकासासाठी $480 दशलक्ष समावेश केला आहे। हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखणे कठीण आहे। ते आवाजाच्या 5 पट वेगाने उडतात, त्यांच्याकडे अनियमित मार्गक्रमण असतात। नेक्स्ट आहे 2030 पर्यंत भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था कितीपर्यंत पोहोचू शकेल? तर $1 ट्रिलियन पर्यंत। 2030 पर्यंत भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल असा तज्ञांचा अंदाज आहे।
भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था 2023 पर्यंत 60 अब्ज डॉलरवरून 325 अब्ज डॉलरपर्यंत वाढल्याचा अंदाज आहे। मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या व्यापक प्रवेशामुळे भारतात ई कॉमर्सचा विस्तार झाला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच एन वाघोल यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते एक ज्येष्ठ बँकर होते। मे 2024 मध्ये भारतीय बँकिंगचे प्रणेते एन वाघोल यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले। बँकिंग उद्योगात अनेक नेतृत्व पदे भूषवलेल्या वाघोल यांना 1985 पासून अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून 11 वर्षांच्या कार्यकाळात ICICIचे सार्वजनिक वित्त संस्थेतून खासगी क्षेत्रातील बँकेत रूपांतर करण्याचे श्रेय जाते। वाघोल यांना 2006 मध्ये देशातील 3रा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते। नेक्स्ट आहे, इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्सने कोणाची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे? तर ऋषभ गांधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्सने ऋषभ गांधी यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे। इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्सच्या बोर्डाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी ऋषभ गांधी यांची MD आणि CEO म्हणून पदोन्नती करण्यास मान्यता दिली आहे। ते RM विशाखा यांची जागा घेतील, जे 30 जून रोजी निवृत्त होत आहेत। गांधी यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ 1 जुलै किंवा नियामक मंजुरी मिळाल्याची तारीख यापैकी जे नंतर असेल ते लागू होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।